अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। वडगाव येथे रघुनाथ उर्फ बंटू केरबा सुतार यांच्या घरी गुरुवारी दुपारी घरफोडी झाली। या चोरीमध्ये 1 तोळ्याची सोन्याची चेन, 2 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या व 15,000ची रोकड असा 2.25 लाखाचा ऐवज चोरीस गेला। या चोरीची मुरगुड पोलिसांमध्ये नोंद झाली आहे। दुपारी 3 वाजता रघुनाथ सुतार व त्यांच्या पत्नी शेतमजुराच्या कामावर घरास कुलूप लावून गेले असताना त्यांनी घराबाहेरील खिडकीमध्ये ठेवलेली चावी अज्ञात चोरट्यांना सापडली। त्यांनी चावीच्या साहाय्याने कुलूप काढून आतमध्ये प्रवेश करीत तिजोरी उघडून त्यातील 1 तोळ्याची सोन्याची चेन, 2 लहान मुलांच्या अंगठ्या व 15,000ची रोख रक्कम असा 2.25 लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला। तपासासाठी श्वान पथक आले होते, पण 100 मीटर अंतरातच श्वान घुटमळले, त्यामुळे चोरांचा माग मिळू शकला नाही। या चोरीची मुरगुड पोलिसांमध्ये नोंद झाली आहे। गरीब शेतमजूर असलेल्या रघुनाथ सुतारांच्या हातावरील पोट असताना चोरी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। गरिबाच्या घरावरच चोरी झाल्याने या चोरीचा छडा लावण्याची मागणी होत आहे। यासंबंधी अंकुश रघुनाथ सुतार यांनी मुरगुड पोलिसांमध्ये फिर्याद दिली, त्यानुसार चोरीची पोलिसांमध्ये नोंद झाली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।